अहिल्यानगर या ठिकाणी मराठा समाजात निर्माण झालेल्या विविध समस्यांवर विचार करून समाजाला सुचवण्यासाठी अहिल्यानगर येथील सुवर्णम प्राईड या ठिकाणी हरिभक्त परायण बद्रीनाथ महाराज तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती। पुणे येथील वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर मराठा समाजात निर्माण झालेल्या विविध समस्यांवर विचार करून समाजाला सुचवण्यासाठी अहिल्यानगर येथील सुवर्णम प्राईड या ठिकाणी हरिभक्त परायण बद्रीनाथ महाराज तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत समाजातील विविध विषयांवर मुद्दे उपस्थित करण्यात आले। प्रामुख्याने हुंडा देऊ नये किंवा मुलीच्या नावावर एफडी करावी, पैशांसाठी मुलीचा छळ करू नये, लग्नानंतर मुलीच्या आईने मुलीच्या संसारात ढवळाढवळ करू नये, मुलीशी मोबाईलचा वापर गरजेपुरताच करावा, प्रीवेडिंग प्रकार बंद करावा, प्रीवेडिंग लग्नात स्क्रीनवर दाखवलं तर सर्व समाजाने लग्नातून काढता पाय घ्यावा, लग्न सोहळा हा 100 ते 200 लोकात केला जावा, डीजे ऐवजी पारंपरिक वाद्य आणि लोककलावंतांचा वापर करावा, लग्न सोहळा वेळेवरच लावण्यात यावा, लग्नात मराठा समाजातील सुचवलेली आचारसंहिता ही लग्न समारंभात वाचून दाखवावी, लग्न साखरपुडा हळद एकाच दिवशी घ्यावी असा ठराव पत्रकार परिषदेत या बैठकीत मांडण्यात आला। या बैठकीला माजी कुलगुरू सर्जेराव निमसे, सकल मराठाचे चंद्रकांत गाडे, अखिल भारतीय मराठा संघाचे संभाजीराजे दहातोंडे, उद्योजक लेखक NV धुमाळ, इंजिनियर सुरेश इथापे, जिजाऊ ब्रिगेडच्या राज्य कार्याध्यक्ष राजश्री शितोळे, पत्रकार किशोर मरकड, अशोक कुटे यांसह समाज बांधवांची उपस्थिती होती। मी NV धुमाळ, उद्योजक, वक्ता आणि लेखक। मराठा समाजातील लग्नासाठी आचारसंहिता हे करण्याचं जो योग आला ती म्हणजे वैष्णवी पुण्याची जी तिचं जे आत्महत्या झाली त्यामुळं समाज जागृत झाला आणि म्हणून यामधनं काहीतरी केलं पाहिजे आपण असा विचार माझ्या मनात आला। आणि मग नंतर मी बऱ्याच मंडळींशी, वेगवेगळ्या मंडळींशी म्हणजे हरिभक्त तनपुरे महाराज, जंगले महाराज, निमशे सर आणि मराठा समाजाच्या वेगवेगळ्या संघटना आहेत, सकल मराठाचे अध्यक्ष चंद्रकांत भाऊ गाडे या मंडळींना बोलवलं, त्यांच्याशी चर्चा केली आणि मी ठरवलं की आता काहीतरी आपण केलं पाहिजे, कोणीतरी सुरुवात केली पाहिजे, गप्प बसून चालणार नाही, खूप चालीरीती बदलणं गरजेचं आहे। आपल्या मराठा समाजामध्ये गरिबी आणि श्रीमंतीची तरी प्रचंड वाढलेली आहे। श्रीमंत लोक खर्च करतात त्याचा विशेष काही नाहीये, पण त्याचा परिणाम गावाकडल्या दुसऱ्या गरीब कुटुंबावर होतोय आणि हे बंद झालं पाहिजे। म्हणूनच 200-300 लोकात लग्न करा, तुम्ही रिसेप्शन मोठं करा, म्हणजे त्यामध्ये हुंडा देऊ नका, म्हणजे बाकीच्या ज्या यामध्ये ज्या नियमावली सांगितलेल्या आहेत त्या अत्यंत महत्वाच्या आता आणि यासाठी आम्ही ही सुरुवात केली। आता ही फक्त सुरुवात आहे, बऱ्याच मंडळींचं सहकार्य, पत्रकारांचं सहकार्य। मी सांगितलं की हे एकदम मला असं वाटलं म्हणून मी खूप गेल्या 10 दिवसापासून धडपड करत होतो, याला भेट त्याला भेट त्याला भेट, माझं व्यक्तिशः काहीच नाही याच्यामध्ये। ती महंत बालयोगी अमोल महाराज जाधव, श्रीराम संस्थान वाकुडी, अहिल्यानगर। मी राष्ट्रसंत तनपुरे बाबा यांचा पाईक आहे, तसंच हरिभक्तपरायण गोडवडे बद्रीनाथ महाराज तनपुरे यांच्या सानिध्यामध्ये हरिभक्तपरायण रामगिरी महाराज येश्वर संस्थान येई यांच्या मार्गदर्शनाने परमार्थ कार्याची सुरुवात मी केलेली आहे। आणि आज मराठा समाजाच्या लग्न समारंभासाठी जी आचारसंहिता जी लागू केली या ठिकाणी, त्याच्यासाठीची प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी बोलवण्यात आलेली आहे। तिथं गोडवडे बाबांच्या आज्ञेने मी या ठिकाणी आलो आणि या आचारसंहितेमध्ये जे काही नियमावली मराठा समाजासाठी दिलेली आहे ती अत्यंत त्या ठिकाणी शब्दही नाही त्या ठिकाणी, कारण ही जी नियमावली आहे ही मराठा समाज त्या ठिकाणी सुधारण्यासाठी, एक समाज आपल्या कर्मापासून विन्मुख जो होत आहे तो सन्मुख घालण्यासाठी ही आचारसंहिता मराठा समाजाला त्या ठिकाणी एकदम कारणीभूत ठरणार आहे भविष्यामध्ये। आणि या आचारसंहितेमध्ये अनेक प्रकारची नियमावली या ठिकाणी घातलेली आहे। त्याच्यामध्ये सगळ्यात प्रथम मुद्दा हुंडाबळीचा आहे। हुंडा घेऊ नये, देऊ नये, देणाऱ्यालाही शासन झालं पाहिजे आणि घेणाऱ्यालाही शासन झालं पाहिजे। त्यानंतर लग्न समारंभामध्ये जो अविधाव्य खर्च आहे त्यामध्ये म्हणजे वाजंत्री आले, ते तुमच्या त्या ठिकाणी ते स्क्रीन वगैरे आल्या, जेवण आलं, त्याच्यामध्ये सर्व त्या ठिकाणी या गोष्टी आल्या, हा अवाढव्य खर्च टाळून मराठा समाजाने अगदी थोडक्या मोजक्या लोकांमध्ये त्या ठिकाणी शुभविवाह यासारखे प्रसंग त्या ठिकाणी साजरे करावेत। सुरू करायचं धुमाळ यांनी सुरू केला हा उपक्रम अत्यंत चांगला आहे आणि साधारणतः
दहाव्याचा विधी असो किंवा लग्नाचा विधी असो, दोन्ही वेळेस अनेक अनिष्ट प्रथा सुरू झाल्या आहेत. विशेषतः मराठा समाज मोठा असल्याने त्या समाज हे आपल्याला जाणवतं की अनेक गोष्टी चुकीच्या प्रथा पडल्यामुळे आणि गरीब लोक त्याचं अनुकरण करत असल्यामुळे गरिबांचे खूप मोठं नुकसान होतं. त्या अनेक गोष्टीपैकी उदाहरणार्थ लग्न हे वेळ लागलं पाहिजे, ते 200-300 लोकांचंच असलं पाहिजे, हुंडा हा प्रकार नकोच त्या ठिकाणी, आणि काही द्यायचं असेल तर मुलीच्या नावावर तुम्ही एफडी द्या, अशा अनेक सूचना त्या ठिकाणी दिल्या आहेत. तर 10व्याचा विधी हा प्रामुख्याने धार्मिक असतो. त्या ठिकाणी ज्यांचे आई वडील गेले आहेत किंवा कोणी दावा करतायत त्यांनी त्यांच्या नातेवाईकापुरता मर्यादित ठेवा, तर नातेवाईकांना त्यांना बोलता येतं. NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.